राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ज्येष्ठ आमदार प्रशांत बंब, सन्माननीय धनंजय धुर्डेजी, सर्व या ठिकाणी पुणतांबा आणि आसपासच्या 40 गावच्या परिसरात आलेले सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, सर्व शेतकरी, खरं म्हणजे ज्यावेळी शेतकरी संप अशा प्रकारचा विषय मी ऐकला तर आपलं सरकार हे संवेदनशील सरकार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या राज्यामध्ये संपावर जाण्याची आवश्यकता पडू नये म्हणून त्यांच्याशी चर्चा करावी अशा प्रकारचा विषय माझ्या मनामध्ये आला. काही लोकांची मी चर्चा सुरू केली. तर मग त्यातनं सर्वात पहिल्यांदा मला असं समजलं की ही संकल्पना धुर्डेंनी मांडली आहे आणि म्हणून मी शोधायला पाठवलं की हे धुर्डे कुठे आहेत, जरा शोधा, काय नेमकी संकल्पना आहे, एकदा समजून तरी घेऊ. आणि मी त्यांना सांगितलं की मला चर्चा करायची आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की नाही, आमचा निर्धार पक्का आहे, आमचा निर्णय ठाम आहे. मी त्यांना सांगितलं की मी तुमचा निर्णय बदला म्हणण्याकरता तुम्हाला बोलवलेलंच नाही. तुमची संकल्पना काय, तुम्हाला काय हवं आहे, सरकार हे समजून घेऊ इच्छित आहे आणि ते जर सरकार करणार असेल तर तुम्हाला मग संपावर जाण्याची गरज देखील पडणार नाही. आणि मग एक चर्चा सगळ्यात पहिली साताऱ्याला आम्ही केली आणि बराच वेळ ती चर्चा 1-1.5 तास चर्चा झाली. सगळे मुद्दे मी समजून घेतले आणि त्याच वेळी मला धुर्डेंनी सांगितलं की आमचा संपाचा निर्णय पक्का आहे, या मागण्या आहेत, या मागण्यांवर आपण विचार केला पाहिजे. मी त्यांच्या समोर महाराष्ट्र सरकारचं लॉंग टर्म प्लॅनिंग काय आहे हे पूर्ण ठेवलं. गुंतवणुकीतनं शेतीचं क्षेत्र आम्हाला कसं चांगलं करायचं आहे हे त्यांच्या समोर मी मांडलं. त्यावेळी त्यांनी अतिशय प्रांजळपणे सांगितलं की तुमचे मुद्दे बरोबर आहेत, तुमच्या योजनाही चांगल्या आहेत आणि आमचं स्पष्ट मत आहे. ते म्हणाले, मी चर्चा करून आलो आमच्या लोकांची, त्यांचं मत आहे की मुख्यमंत्र्यांचं इंटेन्शनही चांगलं आहे. पण म्हणाले हे सगळं जरी खरं असलं तरी आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे. तो मुद्दा तुम्ही जोपर्यंत समाविष्ट करणार नाही तोपर्यंत शेतकरी समाधानी होणार नाही. आणि म्हणून तो मुद्दा जर तुम्ही घेतला तर मग या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही सहकार्य देखील करू आणि आम्हालाही वाटतं की वारंवार कर्जमाफी मागण्याची आपल्यावर आवश्यकता येऊ नये. तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून त्या माध्यमातून आपल्याला शेती क्षेत्र हे कसं चांगलं करता येईल या संदर्भातली कारवाई ही आपल्याला करता आली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं की गेल्या 2 वर्षात आम्ही किती गुंतवणूक केली आणि पुढच्या 3 वर्षामध्ये किती गुंतवणूक आम्हाला करायची. आणि आज देखील मी सांगतो की हा कर्जमाफीचा निर्णय घेत असताना खरं म्हणजे पहिल्या दिवशीपासून सरकार सकारात्मक असते. ज्यावेळी मी विधानसभेत देखील निर्णय घोषित केला त्यावेळेसही मी सांगितलं की आम्हाला हे पटतंय की जो अडचणीत शेतकरी आहे त्याला जोपर्यंत आपण कर्जमाफी देणार नाही तोपर्यंत त्याला पुन्हा कर्ज मिळणार नाही आणि तो कधीच चांगली शेती करू शकणार नाही. पण त्यासोबत गुंतवणूक देखील झाली पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळ्या चर्चेचे राऊंड चालू होते. तर म्हणजे एक गोष्ट आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, सरकारच्या मनामध्ये असेल ते सरकार निश्चित करतं आणि नसेल तर सरकारला 15 दरवाजे आहेत की ज्यातनं नाही करायचं ठरवलं तर सरकार करत नाही. पण पहिल्या दिवशीपासून म्हणजे धुर्डेजी देखील मान्य करतील की मी पहिल्या दिवशीपासून किती सकारात्मक या संदर्भात होतो. मी पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही शेवटी हे सरकार चालवायचं कोणाकरता आहे, हे शेतकऱ्यांकरता सामान्य माणसाकरताच चालवायचं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 12-13 हजार कोटी रुपये आणि इनडायरेक्टली जर विचार केला तर 18,000 कोटी रुपये
आपण शेतीवर दुष्काळावर खर्च केलेले आहे. जलयुग शिवारसारखी योजना आणलेली आहे, इरिगेशनवरचा खर्च आपला वाढवलेला आहे, शेततळ्यांवर खर्च वाढवलेला आहे, विजेवर खर्च वाढवलेला आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न हा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून मग यावेळी या संपूर्ण कर्जमाफीचा विषय आम्ही घेऊन बसलो. त्यावेळी अडचणीतल्या शेतकऱ्यांना तर मदत केलीच पाहिजे, पण जे नियमित शेतकरी आहेत त्यांनाही मदत केली पाहिजे. आणि म्हणून राज्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा निर्णय, म्हणजे इतर कुठल्या राज्याने हा निर्णय केलेला नाही. आपण जर बघितलं तर पंजाबने कर्जमाफी केली, पण नियमित वाल्यांना काही मदत केलेली नाही. कर्नाटकने केलेली नाही, आंध्रने केलेली नाही, तेलंगणाने केलेली नाही. आणि ही कर्जमाफी आपली ही सगळ्यात मोठी याकरता आहे की आपल्याला माहिती आहे की देशामध्ये ज्यावेळी केंद्र सरकारने कर्जमाफी केली होती त्यावेळी त्यांनी देशाची कर्जमाफी ही 52,000 कोटीची देशाची, आणि त्यात महाराष्ट्रात 6,900 कोटी दिले होते. त्यातले 4,000 काही कोटी फक्त खर्च झाले, म्हणजे बाकी मिळालेच नाही. पण आता ही जी कर्जमाफी आपण करतोय ही एकट्या महाराष्ट्राची 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आहे. आंध्रची 20,000 कोटीची, तेलंगणाची 15,000 कोटीची, पंजाबची 10,000 कोटीची, कर्नाटकची 8,000 कोटीची. या सगळ्याच्या तुलनेमध्ये ही सगळ्यात मोठी देशातली कर्जमाफी आहे. आणि मला हे सांगितलं पाहिजे की ही कर्जमाफी करताना राज्याच्या तिजोरीवर निश्चित भार पडणार आहे. म्हणजे असं नाही की राज्यामध्ये बाबा पैसा आहे तो ठेवलेला आहे आणि आपण देत नाही, असं नाहीये. आपलं जे राज्याचं बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, तो या वर्षी आताच म्हणजे कर्जमाफी करायच्या आधीच 4,000 कोटी रुपयाच्या तुटीचा आहे. म्हणजे आपल्याला आताचे सगळे कामं करण्याकरता 4,000 कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं लागणार. आणि आता हे 34,000 कोटी रुपये, पण एकदा निश्चय केला तर मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, ईश्वराचा आशीर्वाद आहे, पैसा उभा आहे. आणि म्हणून आम्ही बसून जे काही जास्तीत जास्त करता येईल, खरं म्हणजे राज्याच्या फायनान्स डिपार्टमेंटनी आम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला जर करायची आहे तर 15,000 कोटीच्या वर जाऊ देऊ नका. इतर राज्यात त्याच्यापेक्षा वर गेलं नाहीये. त्याच्यापेक्षा जास्त गेलं तर आर्थिक दृष्ट्या आम्ही हे सहन करू शकणार नाही. पण आम्ही त्यांना सांगितलं की पैसा कुठला उभा करायचा तो आम्ही ठरवू, राज्य आम्ही चालवू, पैसा आणू. थोडंसं स्ट्रेस होईल तर 2 कामं कमी करू, त्याच्याकरता अजून कामांकरता वेगळं कर्ज घेऊ. प्रोजेक्टवर कर्ज मिळतं, शेवटी शेतीचं कर्ज परत करण्याकरता कर्ज नाही मिळत, पण प्रोजेक्टवर तर मिळतं. हा पैसा इकडे वळू, प्रोजेक्टवर नवीन कर्ज घेऊ, 3-4 वर्षात पैसे परत करू. पण आता एकदा करायचं आहे तर या शेतकऱ्याच्या पाठीशी जेवढ्या ताकदीनं उभं राहता येईल तेवढ्या ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून ही आपण या ठिकाणी कर्जमाफी घोषित केली. अतिशय मोठा निर्णय. आणि मी तर दाव्यानं सांगतो की देशामधल्या कुठल्याही राज्याचा निर्णय बघा आणि महाराष्ट्राचा निर्णय बघा, महाराष्ट्राने मोठा निर्णय घेतला. आणि तुमचं सगळ्यांचं याकरता अभिनंदन आहे की याची सुरुवात करणारे तुम्ही आहात. त्याच्यामुळे तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक मोठा फायदा या निमित्ताने मिळालेला आहे. आणि तुम्हाला विश्वास देतो, कारण ही कर्जमाफी करून माझं समाधान नाही. कारण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला आम्ही नीट पाठबळ देणार नाही, त्याची उत्पादकता वाढवणार नाही. आज बघा शेतमालाचा हमीभाव आपल्याला परवडत नाही. आपली सगळ्यात मोठी ओरड ती आहे. आणि तो हमीभाव न परवडण्याचं मेन कारण काय आहे तर आपली उत्पादकता कमी आहे. ही उत्पादकता वाढवायची असेल तर सिंचनाच्या सोयी असतील, विजेच्या सोयी असतील, या सगळ्या सोयी आपल्याला कराव्या लागतील. तर उत्पादकता वाढेल तर आपल्याला उत्पादन खर्च जो आहे, कारण आपलं मग त्याच्यानंतर लागत मूल्य कमी होईल आणि येणारे पैसे हे त्याच्यापेक्षा बरेच जास्त येतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण या गोष्टी करायच्या असतील तर शेती क्षेत्रात गुंतवणूक झाली पाहिजे. त्यामुळे आता कर्जमाफी केल्यानंतर हे 34,000 कोटी कुठून आणायचे आव्हान तर आहेच, पण ते करू आपण. पण त्यापेक्षा मोठं आव्हान माझ्यासमोर हे आहे की गेले 2 वर्ष शेतीच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आम्ही करतोय, ती गुंतवणूक कमी नाही पडली पाहिजे. त्याच्याकरता कुठलाही पैसा आला पाहिजे. कारण ती जर गुंतवणूक केली नाही तर 2, 3, 4, 5 वर्षांनी पुन्हा आमचा शेतकरी त्याच अवस्थेत असेल, पुन्हा त्याला कर्जमाफी मागावी लागेल. त्या अवस्थेत तो जाऊ नये याकरता ही गुंतवणूक कशी सस्टेन करायची, ती कशी वाढवायची
या संदर्भातही येत्या कालावधीमध्ये मी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती करणार आहे. त्यामुळे आता अनेक आमच्या माध्यमांच्या बंधूंनी लिहिलं की आता हे कर्जमाफी झाल्यामुळे राज्यातले प्रोजेक्ट होणार नाहीत किंवा राज्यातली शेती क्षेत्रातली गुंतवणूक कमी केली जाईल. त्याच्याकरता काही ना काही आम्ही इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आणू. आणि आज मला तर सांगताना आनंद वाटतो, केंद्र सरकारने आपल्या इरिगेशनच्या प्रोजेक्टला 26,000 कोटी रुपयाची मदत केली आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे पैसा उभा करू, पण शेती क्षेत्रातली गुंतवणूकही आम्ही करू. आता आपण नवीन सोलर फीडर आणतोय आणि या सोलर फीडरच्या माध्यमातून आपण सोलर पंप नाही तर संपूर्ण फीडर जो आहे तो सोलरवर टाकायचा. आणि आता 2 ठिकाणचं आम्ही त्याचं टेंडर केलं. त्याची सुरुवात आम्ही राळेगण सिद्धीपासून करतो अण्णांच्या. त्यातलं आता आमचं टेंडर मंजूर झालं, लवकरच आम्ही तिथे भूमिपूजन करू. आणि ते पूर्णच्या पूर्ण फीडर जे आहे कृषीचं ते आम्ही सोलरवर टाकू. ते सोलरवर टाकल्यामुळे दिवसा आपल्याला वीज मिळेल, अगदी चांगली वीज मिळेल, अखंडित वीज मिळेल. कारण ती काही बाहेरून वीज आणायची नाहीये, त्या सोलरवरच ती तयार होणार आहे. आणि चांगल्या प्रेशरची आपल्याला चांगल्या पॉवरची वीज ही त्या ठिकाणी मिळेल. आणि त्यातनं शेतकऱ्याला आपल्याला स्वस्तात वीज देता येईल. आज आम्ही जी वीज ₹1.40 ₹1.60 किंवा ₹1.10 देतो तिची किंमत आम्हाला पडते ₹5.5. त्याच्यामुळे आज त्याच्यावर आपल्याला जवळजवळ ₹4 सबसिडी द्यावी लागते आणि हे आपल्याला बजेटमधून द्यावे लागतात. पण आपण हे सोलरवर नेल्यानंतर त्याचा फायदा हा होणार आहे की त्याची कॉस्ट ₹3 खाली येणार आहे. त्यामुळे आम्ही ही तर जी आपली कोळशाची कॉस्ट आहे वाढतच जाते, त्यामुळे दरवर्षी ती थोडी ना थोडी वाढणार आहे किंवा त्याचा बोजा हा आपल्या बजेटवर पडणार आहे. पण हे सोलरचं आपलं झाल्यानंतर आपण 25 वर्ष काय रेटने आम्ही वीज घेऊ हे सांगू शकू आणि 25 वर्षाचे रेट आम्ही फिक्स करून देऊ शकू की बाबा एवढा रेट 5 वर्षांनी राहील, एवढा 10 वर्षांनी राहील, एवढा 15 वर्षांनी राहील. आणि त्याच्यापेक्षा तो वाढण्याचं कारण नाही आहे, कारण आपली आउटर लिमिट जी आहे ती ₹3 आहे. त्यामुळे ₹3 जे आहे त्याच्या पलीकडे जाण्याचंच कारण नाही. त्यामुळे आम्ही जी आम्हाला सबसिडी द्यावी लागते त्यातनंच याचा परतावा देखील होईल आणि शेतकऱ्यांना शाश्वत वीज मिळेल. आणि याच्यासोबत त्याला जोडून एनर्जी एफिशियंट पंप द्यायचे हा आमचा प्रयत्न आहे. आज जे पंप आपण वापरतो ते वीज जास्त घेतात आणि पाणी कमी फेकतात. आपण जो 5 हॉर्स पॉवरचा पंप आज वापरतोय तो पंप वीज वापरतो 7 हॉर्स पॉवरची आणि तुम्हाला आउटपुट देतो 3 हॉर्स पॉवरचा. पण आता जे 5 स्टार रेटेड एनर्जी एफिशियंट पंप आहे हे जर 3 हॉर्स पॉवरचा पंप लावला तर वीज तर 3 हॉर्स पॉवरची येतो, पण तो पाण्याचा आउटपुट फेकतो 5 हॉर्स पॉवर. त्यामुळे वीजही वाचते, पैसाही वाचतो आणि चांगल्या आउटपुटने पाणी येतं. तर हे देखील जे एनर्जी एफिशियंट पंप आहे केंद्र सरकारशी आमचं बोलणं चाललेलं आहे आणि हे एनर्जी एफिशियंट पंप आम्ही देऊ. आणि त्याचं मॉडेल आम्ही असं तयार करतोय की फार थोडेसे पैसे शेतकऱ्यांकडनं घ्यायचे आणि उरलेले जे पैसे आहेत विजेचं जे बिल वाचणार आहे. कारण शेवटी राज्य सरकारला जेवढी वीज लागत होती, समजा 10 युनिट लागत होती तर हा पंप आणल्यामुळे ती 7च युनिट लागणार आहे. हे जे 3 युनिटचे पैसे वाचणार आहेत ते आम्ही त्या पंपाकरता सरकारला केंद्र सरकारला देऊ आणि त्यातनं त्याची वसुली करू. आणि तिसरं याला जोडून पूर्णपणे ड्रिपची व्यवस्था, मायक्रो इरिगेशनची व्यवस्था, या 3 व्यवस्थांवर विशेषत्वाने पैसा खर्च करण्याचा आमचा प्रयत्न आहे की ज्यातनं या 3 गोष्टी जर झाल्या तर आज आपलं प्रति हेक्टरी जे उत्पादन आहे हे आपल्याला 1.5 दुप्पट वाढवता येईल. आणि ते जर वाढलं तर खर्च तेवढा आणि उत्पादन वाढलं तर मग हमीभावही परवडतील आणि आपल्याला त्यातनं नफाही मिळेल. अशा प्रकारचा बृहत कार्यक्रम हा आपण हातामध्ये घेतलेला आहे. विशेषतः काही भागांमध्ये तर विदर्भ मराठवाड्याच्या आता 5,000 कोटी रुपयाचा आपण वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट करतो, यातनं मायक्रो इरिगेशन पूर्ण त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामुळे शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून या 5 वर्षामध्ये हे क्षेत्र चांगलं झालं पाहिजे, ते परवडणारं झालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. खरं म्हणजे आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे, पण ते आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही. त्याला थोडासा वेळ निश्चित लागेल, कारण आपण बघितलं 15-1 वर्ष आपण अशा परिस्थितीत आहोत की ज्या परिस्थितीमध्ये शेतीच्या क्षेत्राकडे प्रचंड दुर्लक्ष झालं आणि आम्ही आल्यानंतर आम्हालाही जवळजवळ 1.5-2 वर्ष तर दुष्काळाचा असा सामना करावा लागला, पण तरी आम्ही डगमगलो नाही. आज बघा आपली जलयुक्त शिवार सारखी योजना इतकी यशस्वी होते आणि आता सरपंच साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपल्या समृद्धी कॉरिडॉर करता त्यांनी स्वतःहून 2,500 हेक्टर जमीन
ही गावाच्या गावाने पूर्ण त्या ठिकाणी ठराव करून दिली. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की हा समृद्धी कॉरिडॉर देखील हा कुठल्या धनदानगण करता नाही. याचा फायदा सर्वात जास्त शेतीला होणार आहे, कारण हा समृद्धी कॉरिडॉर शेती आणि शेतीपूरक उद्योगाचे नोड्स हे जे तुम्ही 2,500 हेक्टर जमीन जी दिली आहे नोड करता, याच्यावर आम्ही कोल्ड चेन तयार करणार आहोत, याच्यावर आम्ही वेअर हाऊसिंग तयार करणार आहोत, याच्यावर आम्ही ऍग्रो प्रोसेसिंग तयार करणार आहोत. कारण जोपर्यंत ही पूर्ण चेन आपण तयार करत नाही, व्हॅल्यूची साखळी तयार करत नाही, तोपर्यंत कृषी मालाला भाव मिळू शकत नाही. त्यामुळे कृषी मालाला भाव जर मिळायचा असेल तर त्याला मार्केटशी लिंक केलं पाहिजे. आज आपल्याकडे कोल्ड स्टोरेजच नाहीये, त्यामुळे आपण भाजीपाला, फळं, नाशिवंत पदार्थ जे तयार करतो हे आपल्याला एक्सपोर्ट करायला किंवा हे आपल्याला देशांतर्गत इतर बाजारपेठांमध्ये पाठवण्याकरता त्याची स्टोरेजची कॅपॅसिटीच नाही. ही मोठ्या प्रमाणात आता या माध्यमातून आपण वाढवणार आहोत. त्यामुळे मी एकच आपल्याला आश्वस्त करतो, आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, संवेदनशील सरकार आहे. त्यामुळे सरकारने इतक्या झटकन हा निर्णय घेतला. यापुढेही मला माहिती आहे समस्या काही संपत नाही आहेत, समस्या आहेत, वर्षानुवर्ष तयार झालेल्या आहेत. त्या सगळ्या समस्या हळूहळू करून आपण संपवू आणि त्या माध्यमातून आपलं क्षेत्र हे चांगलं करू. मी आपलं अभिनंदन करतो. कारण म्हणजे आपण आमचा सत्कार केला, आपण सत्कार करण्यालायक आपण सगळे लोक आहात. कारण आपल्या सगळ्यांमुळे आज खरा विचार केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एवढं मोठं या ठिकाणी ही कर्जमाफी मिळाली आहे. म्हणून आपले अतिशय मनपूर्वक आभार मानतो आणि सातत्याने आमच्याशी चर्चा करा. माझं म्हणणं असं आहे की काही दरवेळेस आंदोलन करायची आवश्यकता नाही. हे सरकार चर्चेला नेहमी तयार असतं. त्यामुळे काय अडचणी असतील त्याच्या चर्चा करा. सगळ्या चर्चांवर आपण मार्ग काढू आणि सरकार आणि शेतकरी हातात हात मिळवून आपण हा महाराष्ट्र समृद्ध करू, आपली शेती समृद्ध करू, हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो. पुन्हा एकदा दादांतर्फे, संभाजीरावांतर्फे, प्रशांततर्फे आणि माझ्यातर्फे आमच्या सगळ्यांच्याच वतीनं, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.